वैद्यकीय कारणं कोणती असू शकतात वंध्यत्वाची? महिलांमध्ये जर बोलायचं झालं तर सिस्टम वाईज जर आपण गेलो तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी असणं किंवा मग तुमचं AMH म्हणजे तुमचं ओव्हरीजमध्ये स्त्रीबीजांचं प्रमाण कमी असणं, ओव्हरीजमध्ये गाठ असणं, ती रक्ताची असली तर हिमोरेजिक असते किंवा डर्मॉइड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात ज्याच्यामुळे व्यवस्थितरित्या स्त्रीबीज बनत नाही. तो झाला ओव्हरीजचा इश्यू. दुसरं ट्यूब्स म्हणजे ज्याला आपण फेलोपियन ट्यूब्स किंवा नळ्या म्हणतो, नळ्यामध्ये काही इन्फेक्शनमुळे ब्लॉक असेल किंवा काही प्रोसिजरमध्ये तुमच्या नळीला काही इजा झाली असेल. आणि तिसरं म्हणजे युट्रसमध्ये आपल्याला काय आढळून येतं, फायब्रॉइड्स आहेत, ॲडिनोमायोसिस आहे, एंडोमेट्रिओसिस आहेत. हे वेगवेगळे गर्भपिशवीचे आजार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला गर्भपिशवीमध्ये प्रेग्नन्सी राहायला अडचण येऊ शकते. बरं, स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये मेडिकल डिसऑर्डर्सचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे, जे की थायरॉईड असेल किंवा डायबिटीज असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल किंवा ओव्हरऑलच तुमची तब्येत जास्त स्थूल आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातली सगळीच हॉर्मोनल सिस्टीम इम्बॅलन्स झाली. ही विविध कारणं आहेत ज्याच्यामुळे आजकाल वंध्यत्वाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे.